में कुछ सपने लेकर भर कर जेबों में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाएं, कुछ कर जाएं। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है। मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है। बंजर माटी में पल कर मैंने मृत्यु से जीवन खींचा है। मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, मैं पत्थर पर लिखी इबारत हूं। शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं। तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। नमस्कार, माझा जन्म 1/6/1954 मध्ये झाला। पहिली ते 4थी पर्यंत माझं शिक्षण दोरगेवाडी शाळेमध्ये झाले। जाताना फार त्रास होत होता, मला चालता येत नव्हतं, पण त्यातूनच काय परिस्थिती जाता येता ओलांडून पुढे गेलो आणि 4थी पर्यंत शाळा पूर्ण मी 5वी 6वी 7वी हा प्रवास जीवन शिक्षण विद्या मंदिर नरवणे इथे पूर्ण केला। नंतर तिथून पुढे मी एनकोळला 2 मैल अंतर तोडून 8वी 9वी 10वी 11वी हे पूर्ण केलं आणि तो प्रवास सुद्धा डोंगरातून दरीतून जात असताना तो मला थोडा त्रास झाला, पण मग ते पूर्ण केलं। शैक्षणिक शाळा चालू असताना ते माझ्या 11वीच्या वर्गामध्ये शिकत असताना मला जे आर्थिक अडचणी भरपूर आल्या, त्यामध्ये आई वडील आणि माझ्या बंधूंनी सर्व मदत केली आणि त्यांचा मी ऋणी आहे। 11वी झाल्यानंतर मी टेम्पररी इथे गावामध्ये काही बंधारे वगैरे त्यामध्ये तलावावर कामाला गेलो आणि 4-5 वर्ष ते दिवस असेच काढले आणि नंतर मी 77ला मुंबईला गेलो। 77 पासून 83 सालापर्यंत हा पण प्रवास कुठं टेम्पररी नोकरी करतच होतो आणि त्यानंतर थोड्या दिवसात मला एक कॉल आला आणि 83 मध्ये एक मला अगोदर टेम्पररी एक जॉब मिळाला आणि तो जॉब 83ला मला रेग्युलर झाल्यानंतर माझं त्याच पिरियडमध्ये रजा टाकून येऊन माझं लग्न झालं आणि 83 नंतर मी 87ला मला परमनंट ऑर्डर आली। रेल्वे मेन सर्व्हिसमध्ये सॉर्टिंग असिस्टंट ही मला सर्व्हिस मिळाली। 1987ला मुंबईमध्ये ट्रेनिंग 3 महिन्याचं झालं। नंतर बडोद्याला गेलो ट्रेनिंगसाठी, तर माझी बदली पण झाली। बदली झाल्यानंतर तिथं सॉर्टिंग एक मशीन होती PS, ती मशीनवर मला कंट्रोल ठेवायला सांगितलं। सुपरवायझर केलं, एअरपोर्टला गेलो, तिथून बदली केली माझी भाईखेळा सॉर्टिंगला केली, तिथून परत मूळच्या ठिकाणी RMS मध्येच GPOला आलो। त्या गाळा होता आणि त्यामध्येच सर्वजण लोक असेच राहायचे, त्याचे काय खानावळी लोकांमध्ये बाहेर खायचे आणि त्या पिरियड तसा कणखर गेला माझा। ती परिस्थिती काही नव्हती, कुणा पण तुमच्यापासून पैसे घ्यायचे आणि ह्याच्याकडून घ्यायचे आणि ते खानावळी भागवायचे। भरपूर लोक होते, पण त्यातून त्यांच्याकडून मदत काय पण घ्यायचो। गाळ्यामध्ये 30-40 लोक राहायचो आम्ही। मग त्या पिरियड मध्ये थोडीशी जागा असायची, त्या
एका बाजूला असंच झोपून राहायचं, दिवस काढायचे, आंघोळ करायचे, कामाला जायचं, असाच प्रवास होता. एका रूममध्ये खालीवर रूम होते, त्यात 30-40 लोक राहत होतो आम्ही. आणि 85-86ला मी रूम घेण्याचा प्रयत्न केला. ती भाड्याने घेतली आणि मी तिथं राहत होतो. नंतर 86मध्ये मी स्वतःचा रूम एक खरेदी केला. 88ला हा मुलगा झाला राजेंद्र म्हणून. 91ला ही माझी मुलगी झाली. त्यांची शाळा चालू झाल्या त्यावर 95ला तिसरा मुलगा झाला. तुमची कमी जास्ती होती, वरून पत्र्याचं पार्टिशन होतं, ते जरा मी खराब होतं, त्यात खर्च करून ते रूम चांगला बनवला, पक्का बनवला. तो कच्चा होता, तो पक्का बनवला. मी 2001ला ही घर बनवलं, इथं घेतलं. इथलं घर, गावचं घर. 2012ला काय झालं, मुलीचं लग्न केलं मी. माझ्या मुलीचं लग्न केलं आणि 13ला मुलाचं लग्न केलं. 14ला मी काय झालो, रिटायर झालो. 2019 नंतर मी गावाला आलो आणि तो गावाला आल्यानंतर मुलांचा थोडा हातभार लागल्यामुळं तो मुलं तिथंच राहिली रूममध्ये आणि मी गावाला आलो. आणि गावाला आल्यानंतर माझा प्रवास हा सुखाचा चालू आहे. आता काही अडचण नाही आहे, अगदी मजेत मी गावाला दिवस कंटित आहे. माझं नाव राजेश्री बजरंग दोरगे, त्यांची मी पत्नी. त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांची साथ अशीच मला लाभो, अशीच त्यांची पुढचे साथ लाभो. नमस्कार, माझे नाव राजेंद्र बजरंग दोरगे. आज माझ्या वडिलांचा 17वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आम्ही पार पाडत आहोत. त्यासाठी आपल्या सर्वांचे इथे आल्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि माझ्या वडिलांचं बद्दल सांगायचं झालं तर माझे वडील जेवढे रागीट आहेत तेवढे मायाळू पण आहेत. जसे की आज सांगायचं झालं तर माझ्या वडिलांच्याबद्दल एक किस्सा आहे की त्यांचं आमच्या जीवनात किती मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहे हे मी एक तुम्हाला छोटंसं उदाहरणाद्वारे सांगतो. 1996-97 साली आमच्या घरात TV नव्हता, पण आम्ही TV बघण्यासाठी शेजाऱ्यांकडे जात होतो. पण ते शेजारी ना आम्ही गेलो की दरवाजा लावून घेत होते. पण त्या कारणास्तव ते आमच्या वडिलांनी पाहिलं आणि दुसऱ्याच दिवशी जाऊन दुकानातून नवा कोरा TV घेऊन त्या शेजाऱ्यांच्या नाकावर तिथून आमच्या घरात लावला. आज माझे वडील पायाने जरी अपंग असतील तरी ते मनाने अपंग नाहीत. ते सर्वांना सगळ्यांच्या मदतीला धावून जातात. अशा या माझ्या प्रेमळ वडिलांना आज आमच्या दोरगे परिवारातर्फे 17व्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा. नमस्कार, मी प्रियंका राजेंद्र दोरगे. आज माझ्या सासऱ्यांचा 17वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. त्यांच्यासाठी बोलायचं म्हणलं तर ते खरं तर खूप असं प्रोत्साहन देणारे आहेत. माझ्या लग्नाच्या अगोदर माझं 10वीपर्यंत शिक्षण झालेलं. त्याच्यानंतर काही कारणास्तव म्हणजे खेडेगाव असल्यामुळे ट्रॅव्हलिंगची जरा गैरसोय होती, त्याच्यामुळे माझं शिक्षण पुढे नव्हतं पॉसिबल झालं नाही. लग्नानंतर त्यांनी मला 11वी-12वी असं पुढचं शिक्षण करू दिलं. त्यांनी खूप खूप सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे आणि ते सर्वांनाच अशी मदत करतात, मदतीला सर्वात पुढे असतात. त्यांचे खूप खूप आभार. त्यांना खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. मला वडिलांची कमतरता कधीच भासत नाही. वडिलांसारखंच ते प्रेम करतात. कुठल्याही गोष्टीसाठी ते कधीच नाही म्हणत नाहीत. त्यांना असंच उदंड आयुष्य लाभू देत, हेच ईश्वरचरणी प्रार्थना. माझे नाव श्लोक राजेंद्र दोरगे. मी बाबांचा नातू आहे. बाबांच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. माझे बाबा खूप लाड करतात. मला खूप सारे खिलोने आणतात आणि खूप सारा खावा आणतात. माझे बाबा खूप खूप गोड आहेत. माझ्या बाबाला देवाचा खूप खूप आशीर्वाद. माझा बाबा लाडाने बिनशब्दाचा वाघ बोलतात. नमस्कार, मी रेश्मा अंकुश खराडे. हे माझं आत्ताचं नाव आहे. पहिलं नाव माझं रेश्मा बजरंग दोरगे.
हे नाव होतं. माझं 1ली ते 10वीपर्यंतचं शिक्षण म्हणजे मुंबईलाच झालं आहे. माझा जन्मसुद्धा मुंबईला झालेला आहे. आज माझ्या वडिलांचे 70वा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना असेच आयुष्य, उदंड आयुष्य मिळू दे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि माझ्या वडिलांबद्दल सांगायचं म्हणलं तर पहिली गोष्ट म्हणजे मला माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं. त्यामुळे मला त्यांनी खूप सपोर्ट केला आणि मला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करून दिलेलं आहे. त्यातही दुसरी गोष्ट, घरात कुठलीच गोष्टीची कमतरता नव्हती. प्रत्येक खाण्यापिण्याची, शाळेच्या शिक्षणाची, कुठल्याही वह्या पुस्तकांची किंवा माझ्या आताच भावाने मला सांगितल्याप्रमाणे कुठल्याही घरातल्या वस्तूंची कधीच कमतरता आतापर्यंत केली नाही आणि ह्याच्या पुढेही ते करणार नाहीत ह्याची मला पूर्णपणे खात्री आहे. दुसरी गोष्ट, माझं 2012मध्ये लग्न झाल्यानंतर मला माझ्या संसारामध्ये कधी काही आर्थिक अडचणी आल्या होत्या तर त्यावेळेस त्यांनी मला ठामपणे माझ्या पाठीशी देव माणूस असल्यासारखे, देवाची जशी एखाद्या भक्ताला साथ असते तशीच त्यांनी मला एक साथ देऊन मला आज 12 वर्षामध्ये खूप मोठी साथ दिलेली आहे. माझ्या वडिलांनी खूप मोठा पाठिंबा दिलेला आहे. पैशाची, मानसिक, शारीरिक जी काय असेल माणसाला गरज ती माझ्या आई वडिलांनी पूर्ण केलेली आहे माझी आतापर्यंत. माझं नाव वेदांती अंकुश कराडे. आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे 17वा. माझे बाबा मला खूप लाड करतात आणि मला खूप प्रेम करतात. माझ्या बाबांना असंच खूप आयुष्य भेटू दे. बाबा मला प्रेमाने झेबडा बोलतात.